तर सभापतीपदी निवड झाली, काय पहिली प्रतिक्रिया? आज या ठिकाणी खरोखरच मी सोलापूर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री, सर्व आमदार, आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, शहराध्यक्षा, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला आज या ठिकाणी वैद्यकीय सहाय्य आरोग्य समितीचा सभापती देण्यात आलेला आहे. त्यांचं मी खूप खूप या ठिकाणी मनापासून आभारी आहे. त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की मी जवळजवळ 3 टर्म या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा मला अनुभव आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी काम करणार आहे. सोलापूर शहराच्या काही ठिकाणी काय अडचणी असतील, गोरगरिबांची काय कामं असतील, हॉस्पिटलची काय, खाजगी हॉस्पिटलची काय असतील, तर निश्चितपणे या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी या ठिकाणी गोरगरिबांच्या कामाला मी पुढे जाणार आहे. या संदर्भात शहरामध्ये असलेल्या जे काही आरोग्य विभाग केंद्र आहेत त्याच्यामध्ये सेवा सुविधा अधिकच्या पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना माफक दरामध्ये ह्या सेवा पाहिजे, याच्यासाठीचे काय? निश्चित त्या संदर्भात मी दर महिन्याला आता आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. महापौरांनी सांगितलं की आपण दर महिन्याला एक आढावा बैठक घ्यावी. आता मी लगेच एक आढावा बैठक घेणार आहे. त्या संदर्भात अधिकाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना सूचना पण देणार आहे आणि जास्तीत जास्त मी वेळ या ठिकाणी शहराच्या आरोग्य दृष्टिकोनातून शहराला देणार आहे, जेणेकरून सर्व सामान्य लोकांचा या ठिकाणी प्रश्न सुटला पाहिजे. सर्व तज्ञ डॉक्टरांची संख्या अधिक अपेक्षित आहे, ते मिळण्यासाठीचे प्रयत्न काय? नक्कीच आपल्याकडे तज्ञ डॉक्टर हवे आहेत. तशी कमतरता आज या ठिकाणी आपल्याला भासत आहे आणि सोनोग्राफीची या ठिकाणी मशीन पण या ठिकाणी आपल्याला नाही आहे, तरतूद नाही आहे, स्कॅनच्या मशीन नाहीत, बरेच मशिनरी या ठिकाणी नाही आहेत. तर त्यासाठी अतोनात मी प्रयत्न करून ते या ठिकाणी सोलापूर शहरात आणणार आहे. निधी हा केंद्राचाही असू शकतो आणि राज्याचा आपण आणून प्रयत्न करून या ठिकाणी करणार आहे. वर आपले नेते बसलेले आहेत, त्यांच्याकडून निधी मी जास्तीत आणून सोलापूर शहराच्या विकासासाठी, सोलापूरच्या जनतेच्या आरोग्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी मी काम करणार आहे.